आपण रोमीपासून सुरू करू. रोमी, तू आज आईच्या बड्डेला आलाय, माझ्या आईचा नाही, तुझ्या आणि माझ्या आईच्या बड्डेला. तर तुला बड्डे गर्लबद्दल काय बोलायचंय? You can talk in English, you can talk in Hindi, you can talk in any language which is comfortable for you. You can talk in love language. ॲक्च्युली काकूंसोबतच्या खूप आठवणी आहेत, पण स्पेशली नगरच्या घरचे आंबे जे खाल्लेले आहेत, तर तेव्हा म्हणजे काकू ओरडेपर्यंत आम्ही आंबे खाल्लेले आहेत. आणि खूप छान आमचं म्हणजे मयूर आणि मी डान्सला सोबत असायचो तेव्हा काकू नेहमी म्हणजे घरी येणं जाणं वगैरे असायचं. पण असं वाटतं की आता म्हणजे मधला जो पिरियड आम्हाला एकमेकांना काही भेटता आलं नाही किंवा बोलता आलं नाही. डायरेक्ट म्हणजे मला आठवतं मी 61ला आलेलो वाढदिवसाला, तर त्यावेळेस देखील नोटबंदीचा पिरियड होता. माझी जाम गोची झाली होती व्हायचं, म्हणजे येताना कॅब बदलून मी तिथे सिंहगड रोडला पोहोचलेलो. बट फायनली एंड म्हणजे छान सगळं कार्यक्रम पण छान झालेला. आणि नंतर रिटर्न जर्नी मला लगेच मुंबईत परत यायचं होतं. पण त्या 61व्या वाढदिवसानंतर थेट आज 71 म्हणजे 70 आय गेस ना, 70 पूर्ण होतात. तर 70 पूर्ण म्हणजे जवळजवळ या 10 वर्षात असं म्हणजे कुठलाही टाइम स्पॅन नाही की लॉंगेस्ट टाइम स्पॅन म्हणूया आपण की ज्याच्यात आम्हाला एकमेकांची आठवण आलेली नाही. आता ठीक आहे की काकूंना कदाचित म्हणजे आमचे चेहरे, कारण आमच्या चेहऱ्यात बदल झालाय, सगळं झालंय, कृष झालं आहोत असं त्यांच्या म्हणण्यानुसार. ते सगळं आईंना आपली मुलं वाढली पण एक आहे की तो ओलावा अजूनही तसाच गुड. सो असाच राहावा आणि सगळ्यांनी परत वरचेवर भेटत राहू. होपफुली म्हणजे आता मी म्हणतोय करतो, पण मलाच वेळ मिळतोय की नाही माहिती नाही. बट त्याने तसं प्रॉमिस घेतलंय, त्यानुसार मयूरला भेटण्याचं ते प्रॉमिस केलेलं आहे. होपफुली मग काकूंची पण भेट रेग्युलर होत जाईल आणि हा डिस्कमध्ये जायचं एकदा काकू. खरं वा. आणि मला पण एक महत्त्वाचं तुला आठवण करून द्यायची वाटते की आम्ही ठाण्याला होतो आई आणि मी. तर तुफान पावसात सुद्धा तू चिंब भिजत आईला आणि मला भेटायला ठाण्यात आला होता नगरवरून. किर्लोस्कर मध्ये होतास तू. दॅट वॉज क्वाईट ओके. म्हणजे तुम्हाला भेटायचंय तुम्हा लोकांना, तर पाऊस असो नाही तर काही असो, मला येणं क्रमप्राप्तच आहे. गुड, म्हणजे मी येणार. ओके, थँक्यू रोमी. रवी, हॅलो आणि हॅपी बर्थडे का. खूप खूप वर्षानंतर म्हणजे आता आम्ही शाळेत असल्यापासून तुम्हाला भेटतोय. पूर्ण शाळा म्हणजे प्रत्येक वीकेंड आम्ही घरी घालवलं आहे आणि जी काय दंगामस्ती केली त्यानंतर मयुरी ओरडा खाल्लेला ते आम्ही पण ओरडा खाल्लेला. काय केलंय काय चाललंय, त्यामुळं आम्ही असेच तुमची बर्थडे 100व्या वर्षापर्यंत सेलिब्रेट करत राहू. आणि खूप खूप सदिच्छा तुम्हाला. आणि रवीबद्दलचं असं की रवीची आणि शिरीषची 10वी झाली आणि माझी 9वी झाली आणि म्हणून आम्ही तिघं पहिल्यांदाच समुद्रावर गेलो आणि अलिबागच्या. आणि ती ट्रिप आम्ही अशी 90-100 रुपयात पूर्ण करून टाकली होती. ट्रिप पूर्ण करून टाकली होती. आणि ती ट्रिप झाल्याच्या नंतर दिल चाहता है आल्यावर आई मला सारखी म्हणायची की तुम्ही तिघं असेच दिल चाहता है सारखे गेला होता का म्हणून. अगदी अगदी. आणि खंडाळ्याला बस पकडली रात्री 2 वाजता खंडाळा. आणि बसचा हे खर्च कमी व्हावा म्हणून पुण्यापर्यंत आम्ही लोकलनी आलो होतो. 7 रुपये का 8 रुपये तिकीट होतं पुण्यापर्यंत फक्त. अजूनही असावं, एकच लोकल नगरवरून निघते 8 वाजता. त्यांनी लोकलनी आलो होतो आणि रात्री राहायचं नाही कुठेही म्हणून रात्रीचा प्रवास एसटीने केला आणि एसटीच्याच ह्याच्यावर तोंड धुतलं होतं आणि आंघोळ समुद्रावर केली होती आणि परत निघून आलो होतो, कारण घरच्यांनी तेवढेच पैसे दिले होते. आणि तो पहिलाच प्रवास आपण पहिल्यांदाच बाहेर पडलो होतो. हो. आणि माझा मामा आहे तर, आणि मी पण NDA मध्ये ट्रेनिंग घेतली होती. तर त्यावेळेला आम्हालाही शिकवलं होतं की एवढेच पैसे घेऊन मुंबईला किंवा कुठल्या तरी ठिकाणी जायचं आणि तेवढ्याच पैशात काही वरचे खर्च न करता परत घरी येऊन दाखवायचं. ही एक खूप सुपर ट्रेनिंग आहे जी मी अजूनही हे आपण अजूनही वापरतो ही ट्रेनिंग. गुड. हां दादा, हनुमान दादा. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा परिचय आज झालेला आहे, परंतु मला बाईंनी वयाच्या 11-12 वर्षी पुणे दाखवलं होतं. मी पहिल्यांदा पुणे दाखवलेलं होतं. त्यांच्या आजोबाने ते मला घेऊन आले होते
आणि एक पूर्ण आठवडाभर माझ्या मते त्यांच्या घरीच राहिलो होतो दारवाला पोळाची तिथं आणि शनिवारवाडा किंवा तो सगळा परिसर पुन्हा म्हणजे खरं पहिलं पुन्हा बाईंनी दाखवलं होतं. हा, हे आजोबा म्हणजे आईचे वडील. आणि ह्यांचे वडील होते ना आजोबा ते. हा 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 ते आणि मला हा आजोबा 5वी-6वीला शिकवायला होतं गावी, सासवड जवळचं गाव. आणि तेव्हापासून संपर्क होता. मध्यंतरी काही काळ संपर्क तुटला होता. नंतर पुण्यात एकदा भेटल्यानंतर पुन्हा आता गेले 12-15 वर्ष झालं पुन्हा जोडलं गेलेलं आहे. आणि खूप छान वाटतंय. मयूर किंवा यांचं एकूणच मैत्री आवडते म्हणजे यांची. आणि मला पहिलं पुन्हा दाखवलं असल्यामुळं ते कायमस्वरूपी मला बाई ह्या माझ्या लक्षात आहेत किंवा मलाही त्यांच्याबद्दलचा आदर आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्हाला बाईंबद्दल माहीत नसलेली गोष्ट तुम्ही सांगा. तर आमच्यातच म्हणजे बाईंच्या लग्नाच्या आधी त्या तुम्हाला शिकवायला होत्या. होत ना. हा, मग ती गोष्ट सांगा. हा, त्यावेळेला ते तुम्ही आजोबा म्हणताय ते काठी धरून आर्मीत होते ते काठी धरून बाईंच्या घराच्या बाहेर बसायचे दादा. हा की हो बाईंचे बॉडीगार्ड आर्मी रिटायर्ड होते. आले लक्षात. आईचे वडील. बरोबर. आईच्या आजीचे वडील. हा बरोबर. खापर पंजोबा माझे पण. हा, तुम्ही आम्हाला बाईंची आठवण सांगा गावातली. कुठल्या गावी होतात तिथे? नाही, सासवड जवळ सोनोरे गाव. हा. आणि तिथं मी 4वी-5वीला असेल त्यांच्याकडे क्लासला जायचो मी. काही आठवण सांगा ना. नाही, लहानपणच्या आठवण एवढी आठवत नाही, पण घरचं काम. मला जी एक आई आठवण सांगते ती अतिशय छान आठवण अशी की दादांना शिक्षणाची प्रचंड आवड आणि घरी पण बरीचशी कामं, पण तरीही दादांनी आईला न सांगता माझ्या आईच्या वडिलांना बोलून दाखवलं की मला भरपूर शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. आणि म्हणून मग ते पुढे अजून शिकले, पुढे मोठे झाले. तर त्यांना जी शिक्षणाची आवड आहे ती लहानपणापासून त्यांच्यातच आहे. आणि आईनी पण जसं एक शिक्षिका आकाश विद्यार्थ्याला हेरती म्हणजे की बाबा हा हुशार आहे किंवा याला शिक्षणाबद्दल आवड आहे, तसं आईला पण त्यांच्याबद्दल प्रचंड एक विद्यार्थी म्हणून अभिमान आहे, रिस्पेक्ट आहे की यांना शिकायचं होतं पण घरी भरपूर कामं होती, पण तरीही त्यांनी घरची कामं सांभाळून शिकलेत. हे हनुमंतदादा. हां, बोला. तुमचे हे बड्डे गर्ल. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आता दादांबद्दलच बोला या साईडने, हनुमान दादांबद्दल. खूप हुशार मुलगा होता. परिस्थिती नव्हती घरची तरी त्यांनी शिक्षण घेतलं. जोरात बोला. मला रेकॉर्ड नाही होते, जोरात बोला. अजून शाळेत नाही यायचा. ती सॅक त्याचे दप्तर ते घरी टाकायचं आणि मी इकडं पहिलं यायचा माझ्या आजोबांच्या बरोबर फिरायला जायला, इकडे जायला. आणि माझे आजोबाला करायचे की अरे जर शाळेत आला थोडा खा पी आणि अभ्यास करत बस. तर म्हटलं नाही, माझ्या वडिलांनी मला हे काम सांगितले, माझ्या वडिलांचे काम, ते काम सांभाळून तो एवढा पुढे आला आहे. हनुमंता शिक्षण घेतलं आणि आता आज एवढ्या मोठ्या पेपर सकाळच्या ऑफिसमध्ये एवढा मोठा हे झाला. हे बघून हे करून खूप समाधान वाटते की आपल्या या मुलाचं काहीतरी अजून मोठं चांगलं व्हावं पुढे बघ. आणि त्यांचा मुलगा तर त्यांच्यापेक्षा हुशार आहे. अश्विन हुशार आहे, खूप दिसायलाही छान आहे. त्याचंही पुढे असं शिक्षण चांगलं व्हावं अजून. ओके, चला एंड करूयात, कारण या साईडच्या लोकांना आईबद्दल काही माहीत नाहीये. चलो ओके. आता 2 मिनिटं राहिले. शाळेतले तू घे.
नाही तू घे अगं खा. पहिला कोणाला लागणार हनुमान दादाला नाही दादाला त्यांना थँक्यू. हा आताचा हा अजून कोणाला रवीला बाबा रोमी एकटा आहे त्याला चारलं बाबा आईनी आताला दुसरा रवी आहे. अश्विनला देणार आहे का? हा